विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं, तरी देखील महायुतीकडून सत्ता स्थापनेबाबत कोणतीही हालचाल दिसून येत नाही. नवा मुख्यमंत्री कोण यावर अद्याप तोडगा काढण्यात आलेला नाही. भाजप आमदार आणि अजित पवार गटाकडून देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे करण्यात आलंय, तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेकडून एकनाथ शिंदेंनाच पुन्हा मुख्यमंत्री करा अशी मागणी केली जाते. देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी निवड केली गेली अशा वेळी भाजप श्रेष्ठींनी मुख्यमंत्री पदासाठी अडून बसलेले एकनाथ शिंदे यांच्यासमोर दोन पर्याय ठेवलेत. एक म्हणजे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करा, अथवा केंद्रात मंत्रीपद घ्या. मुख्यमंत्रीपद मात्र भाजपकडे राहणार. त्यामुळे भाजपने शिंदे यांना दोन ऑफर दिल्यात. एकनाथ शिंदे यांनी केंद्रात जाण्याचा निर्णय घेतला तर राज्याच्या राजकारणातून त्यांना एक्झिट घ्यावी लागणार. मात्र एकनाथ शिंदे हे भाजपची ऑफर नाकारणार असल्याची दाट शक्यता आहे. एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपदही नाकारणार आहेत. आपल्याऐवजी खासदार श्रीकांत शिंदे यांना राज्यात उपमुख्यमंत्रीपद देण्यात यावे अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी केली आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपद सोडण्यास तयार असले तरी श्रीकांत शिंदे यांना थेट उपमुख्यमंत्रीपदी बसवण्याचा निर्णय भाजपच्या नेत्यांना कितपत रुचेल हे बघावं लागेल. कारण दिल्लीतील राजकारणाशी संबंध असलेल्या श्रीकांत शिंदे यांना थेट अजित पवारांच्या पंक्तीला आणून बसवणं कितपत योग्य ठरेल हा एक प्रश्न आहेच. राजकीय आणि प्रशासकीय अनुभव या दोन्ही बाबतीत अजित पवार हे श्रीकांत शिंदे यांच्यापेक्षा कैक पटीने वरचढ आहेत. अशा वेळी श्रीकांत शिंदे यांना थेट त्यांच्याच बरोबरीचं पद देणं हे अजित पवार आणि भाजपच्या नेत्यांना कितपत रुचेल याबाबत शंका आहे. एकनाथ शिंदे यांच्या ऑफरबाबत भाजपने अद्याप या प्रस्तावावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र एकनाथ शिंदे केंद्रात देखील जाणार नाहीत. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद न मिळाल्यास ते मंत्रिमंडळाच्या बाहेर राहतील आणि पक्षाचा रिमोट आपल्या हाती ठेवतील अशी शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर आणि त्यांच्या नेतृत्वात विधानसभेची निवडणूक लढवली गेली. शिंदे यांच्यामुळेच लोकसभेतील दारुण पराभवानंतर महायुतीला विधानसभेत जोमाने कमबॅक करता आले असा मुद्दा शिंदे गटाच्या आमदारांकडून मांडण्यात येतोय. येत्या 1-2 दिवसात एकनाथ शिंदे आपला निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आणि बातम्यांच्या अपडेटसाठी माय महानगर लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा.